नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आहे मंगळवार दिनांक 23 जून 2026। मित्रांनो, मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे। आज तर काही ठिकाणी रेड अलर्ट देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे। राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आज पावसाची शक्यता असणार आहे, कोणत्या ठिकाणी ढगफुटी होणार आहे, कोणत्या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार, संपूर्ण आढावा आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला विनंती, तुम्ही व्हिडिओ पाहताय मित्रांनो आपल्यापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही, त्यामुळे आताच आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओला लाईक देखील नक्की करा। मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहताय, तुमच्या भागामध्ये पाऊस झालाय की नाही, पेरणी झाली आहे की नाही, ते आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा। तर मित्रांनो, आज आहे 23 जून 2026। आज जर या ठिकाणी पाहिले मित्रांनो, कोकणपट्टीमध्ये अक्षरशः रेड अलर्ट पाहायला मिळते। रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या ठिकाणी मित्रांनो आपल्याला अक्षरशः ढगफुटी सदृश पाऊस पाहायला मिळणार आहे। संपूर्ण कोकण किनारपट्टीवरती आपल्याला आज ढगफुटी सदृश पाऊस पाहायला मिळतोय। मित्रांनो, मुंबई असेल, पालघर असेल, कल्याण, डोंबिवली, ठाणे या संपूर्ण भागामध्ये देखील आपल्याला ढगफुटी सदृश पाऊस आज दुपारनंतर पाहायला मिळत आहे। तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये परिस्थिती आहे मित्रांनो, पुणे असेल, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, नगर या संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। या ठिकाणी बघू शकताय, अहिल्यानगर व आसपासच्या परिसरामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। श्रीगोंदा तालुक्यामध्ये देखील मित्रांनो मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे। दौंड असेल, राहू असेल, शिरूर असेल, तसेच चाकण, पुणे, सासवड, बारामती, फलटण, लोणंद या संपूर्ण भागामध्ये मित्रांनो आपल्याला भाग बदलत जोरदार ते अति मुसळधार स्वरूपाचा देखील पाऊस पाहायला मिळणार आहे। तसेच मित्रांनो, सांगली, सातारा, कोल्हापूर या 3 जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला ढगफुटी सदृश पाऊस पाहायला मिळतोय। वडूज, विटा या ठिकाणी, सातारा, वाई, पाटण, कराड या संपूर्ण भागामध्ये मित्रांनो आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। सांगली तसेच ईश्वरपूर या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर व रात्रीच्या दरम्यान पाहायला मिळत आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये तशीच परिस्थिती पाहायला मिळते आहे मित्रांनो। आपल्या सोलापूर, पंढरपूर, सांगोला या ठिकाणी, अक्कलकोट या संपूर्ण भागामध्ये, या संपूर्ण तालुक्यांमध्ये आपल्याला जोरदार ते अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर व रात्री 6च्या नंतर पाहायला मिळतोय। मित्रांनो, इंदापूर, करमाळा, जामखेड या भागामध्ये देखील आपल्याला ढगफुटी सदृश पाऊस काही ठिकाणी पाहायला मिळू शकतो। तसेच मराठवाड्यामध्ये पाहिले मित्रांनो, मराठवाड्यामध्ये देखील प्रचंड पावसाचा जोर वाढलेला आहे। या ठिकाणी बीड, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना या मराठवाड्याच्या 8ही जिल्ह्यामध्ये मित्रांनो आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। काही ठिकाणी ढगफुटी सदृश देखील पाऊस पाहायला मिळतोय। आपण बघू शकता स्क्रीनवरती, लातूर असेल, आसपासचा परिसर या भागामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। तसेच भूम, परांडा, वाशी, कळंब या तालुक्यांमध्ये देखील भाग बदलत जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे। तुळजापूर, वैराग या ठिकाणी, धाराशिव, उमरगा या लोहारा या भागामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तसेच मित्रांनो, परांडा, बार्शी या ठिकाणी सुद्धा आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळते। एकंदरीत जर मित्रांनो मराठवाड्याचा विचार केला तर बीड जिल्हा असेल, या ठिकाणी लातूर जिल्हा असेल, धाराशिव जिल्हा असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, जालना या संपूर्ण भागामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय व नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला दुपारनंतर व रात्रीच्या दरम्यान पाहायला मिळत आहे। तसेच विदर्भामध्ये देखील प्रचंड पावसाचा आज मान्सूनचा जोर वाढलेला आहे। नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, अकोला या संपूर्ण जिल्ह्यामध्ये मित्रांनो विदर्भाच्या संपूर्ण 11ही जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळतोय। मित्रांनो, कालच्या तुलनेमध्ये विदर्भामध्ये पावसाचा जोर हा वाढलेला आपल्याला पाहायला मिळतोय। तसेच मित्रांनो, नंदुरबार असेल, नाशिक, धुळे या जिल्ह्यामध्ये देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे। मनमाड, मालेगाव या ठिकाणी, इगतपुरी या संपूर्ण भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे। एकंदरीत जर मित्रांनो आज संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर या ठिकाणी कोकणपट्टीमध्ये रेड अलर्ट आहे। तसेच मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये देखील आपल्याला काही ठिकाणी येलो अलर्ट तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे। हवामानामध्ये मित्रांनो अचानक बदल होत असतात। आपण आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो। धन्यवाद।